लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, जेणेकरून तुम्ही हे व्हिडिओ संपूर्ण पहा। लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहात त्या हप्त्याबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे। महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा न झाल्यामुळे लाभार्थी महिला चिंतेत आहे। हे पैसे कधी जमा होणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पडलेला आहे। याच्याच बद्दलची महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर बघा, महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीपासून खूपच ही योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलेल्या राज्यातील महिलांना महायुती सरकार मार्फत दर महिन्याला हे तुम्हाला 1500 रुपये देण्यात येतात आणि ही योजना अशीच कायमस्वरूपी पुढील 5 वर्ष चालू राहील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला दर महिन्याला हे 1500 रुपये येतात। तुमचे आतापर्यंत एकूण 16 हप्ते जे आहे या ठिकाणी जमा झालेले असतील। तुमचे आतापर्यंत एकूण 16 हप्ते कोणाकोणाचे जमा झाले त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर आता महत्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी तुमचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, त्याचीच माहिती आपण पुढे देखील पाहणार आहोत। बघा, गेल्या वर्षी जुलै 2024 मध्ये या ठिकाणी ही योजना सुरू झाली होती। आतापर्यंत 2 कोटीपेक्षा अधिक लाभार्थी लाडक्या बहिणींना याचा लाभ जो आहे तो दर महिन्याला देण्यात आलेला आहे। त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा दर महिन्याला केले जात आहेत। तर या योजनेमध्ये काही गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर सरकारकडून पडताळणी देखील प्रत्येक महिन्यामध्ये सुरू करण्यात आली। आता त्याच्याच अंतर्गत पात्र लाडक्या बहिणींना ही केवायसी करण्यास देखील सांगण्यात आलेलं होतं आणि ही मुदत 18 नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली होती। ही मुदत देखील आता वाढून 31 डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींसाठी करण्यात आलेली आहे। सर्वच लाडक्या बहिणींना आता 31 डिसेंबर पर्यंत ही मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि त्याचा GR देखील प्रसिद्ध झालेला नाही। तर बघा, आता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना हे पैसे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र याची अजून कुठलीही अधिकृत तारीख मात्र या ठिकाणी घोषणा त्याची केली जात नाही। लाडक्या बहिणींना त्या महिन्याचा निधी देण्यासाठीची त्याची अगोदर तरतूद होते आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती केली जाते। तसंच मग नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी देखील GR येणं गरजेचं आहे, मात्र तो अजूनपर्यंत आलेला नाही। तर बघा, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जर तुम्हाला हे पैसे नाही भेटले तर मग तुमचा हा लाभ नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला भेटू शकतो आणि 100% तुम्हाला मग डिसेंबर महिन्यामध्ये हे पैसे भेटू शकतात जर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा लाभ जर आला नाही। तर बघा, सध्या तुमची ई-केवायसी ची मुदत, तुमची ई-केवायसी सध्या पूर्ण झाली की नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा। लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी करणं तुम्हाला गरजेचं असणार आहे आणि ई-केवायसी तुमची प्रक्रिया पूर्ण झाल्यास लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा जो लाभ आहे तो वेळेवरती देखील भेटू शकतो असं बोललं जात आहे। ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर यापुढे संबंधित लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटण्यासाठी मात्र प्रॉब्लेम येऊ शकतो। तुमचा लाभ सुरू राहील। तुम्ही जर पात्र असाल मग ई-केवायसी केल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो वेळेवरती भेटण्याची मदत होऊ शकते। तर 31 डिसेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे। याच्याबद्दल स्वतः महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिलेली आहे। याची मुदत वाढ करण्यात आलेली आहे। या व्हिडिओ मध्ये एवढीच माहिती आहे। नवीन अपडेट आल्यास सर्व लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवले जाईल, जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना अशीच अपडेट पाहायला मिळत राहील।